हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते. आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत. आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होते अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि अवश्य मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. मला छान वाटतं ते पाहायला, तुमच्या सजेशन्स ऐकायला. म्हणजे सजेशन्स सगळे छान असतात, त्याचा मी रिस्पेक्ट करते. तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आहे गाईस, तर बघा माझं संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी चाललेली, म्हणजे स्वयंपाक चाललेला. एकीकडे कुकर लावलेला आहे भाजीचा आणि एकीकडे चाललेले आहेत चपात्या. जसं मी कुकर हा कमीच वापरते, जास्त वापरत नाही, जास्त करून पाणीपुरीसाठी आणि कधीतरी मग भाजीसाठी एखाद्या वापरते किंवा बटाटे वगैरे शिजवण्यासाठी. तर इथे माझे चाललेले चपात्या वगैरे करायच्या आणि अनिशने जी काही चपाती केली आज, तर ती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक स्त्रीने ना स्वतः इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. आता जे काल मी तुम्हाला सांगितलं की शिक्षित गृहिणी म्हणजे ज्या काही शिकलेल्या महिला असतात, ज्या की माझ्यासारख्या असतील, ज्या आता हाऊसवाईफ आहेत, तर त्यांना बरेचसे म्हणजे समाजातून काही टोमणे म्हणा किंवा काही वाक्य ऐकायला भेटतात की एवढं शिक्षण घेऊन तू घरीच आहेस किंवा काय, अशा विषयावर काल आपण सविस्तर बोललेलोच आहोत. तर आज पुन्हा त्याच्यावरती बोलायला नको. तर मला एकच सांगायचं की आपण बऱ्याच जणांचं असं असतं की माझं एवढं शिक्षण झालं आहे, तेवढं शिक्षण झालं आहे, किंवा इवन त्यांच्या घरच्यांचं सुद्धा असतं की आमच्या घरातल्या मुली एवढ्या शिकल्यात, इंजिनिअरिंग झालं आहे, डिप्लोमा झाला आहे, XYZ काय जे काही तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल त्याबाबत खूप असं हे केलं जातं की खूप शिक्षण केले, असं झाले तसं झाले. पण बरेचशा त्यातल्यांना सुशिक्षित अडाणी म्हणतो अशाही असतात की प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड असता, दुसऱ्यावरती अवलंबून असता. तर ते असणं म्हणजे मला असं वाटतं की चुकीचं आहे. की तुमची छोटी छोटी कामं असतील जी की बाहेर पडून केली पाहिजे, तशी अशी बरीचशी कामं करण्यासाठी काही जणी इतरांवरती अवलंबून राहतात आणि डिपेंडंट राहतात. तर मला वाटतं प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतः इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. छोट्या गोष्टी असतात, इंडिपेंडंट म्हणजे अगदी इन्कम मिळवणंच नाही, छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत. त्याने तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढतो आणि ऑब्व्हियसली जर तुमच्या वागण्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर तुमचा सेल्फ रिस्पेक्टसुद्धा जपला जातो आणि ऑब्व्हियसली इतर लोकंसुद्धा तो सन्मान करतात. त्यामुळे ही गोष्ट नोट नक्की करा. तर ही आहे अनिशने फर्स्ट टाईम केलेली चपाती. इतकी छान अशी गोलाकार त्याने केली आहे, तर खूप छान वाटलं. तर ॲक्च्युली आता माझं सगळं आवरून झालं आहे, स्वयंपाक वगैरे आणि किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे बघा. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीने अडाणी बनून न राहता स्वतःची कामं स्वतः नक्की करण्याचा प्रयत्न करा. कोणावरतीही डिपेंडंट राहू नका. जर तुम्ही इतकं शिक्षण स्वतःच्या बळावरती, स्वबळावरती घेतलेलं आहे आणि इतकं वेल एज्युकेटेड आहात, तर त्याचा नक्कीच फायदा करून घ्या आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करून घ्या. तर चला आता आज मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवते. तर इथे बघा अनिश आणि आरो दोघंजण ते बसलेले आहेत. तर इथे त्यांनी घेतलेलं आहे गरम पाणी, त्याच्यामध्ये मी त्यांना मीठ वगैरे टाकून दिलं आहे. त्याला बरेच जण लहान मुलंसुद्धा म्हणतात की पाय दुखत आहेत वगैरे, खेळून दिवसभर त्यांचेसुद्धा पाय दुखतात. तर लास्ट टाईम जेव्हा मी पेडिक्युअरसाठी किंवा पायांना रिलीफ भेटण्यासाठी ही प्रोसेस केलेली, तर तेव्हा हे दोघं झोपले होते. पण ह्यांनी ही व्हिडिओमध्ये पाहिली तेव्हापासून मग आरू पाठी लागली मला गरम पाण्यामध्ये पाय सोडायचे आणि मग ते सुद्धा दोघे एक करत होते. त्यानंतर त्यांच्या दोघांचं झालं, पाणी चेंज केलं. त्यानंतर मग मिस्टरांनी सुद्धा त्यांना पण वाटलं की मी पण थोडंसं घ्यावं, बघूया ह्याचा काय इफेक्ट होतो. तर त्यांनी घेतलं. पण अनिश काही करू देत नव्हता त्यांना, तो सुद्धा बसला पाण्यामध्ये पुन्हा एकदा आणि अगदी पाण्यामध्ये नुसता पाय सोडून बसला, नाही तर त्यांचे पायसुद्धा तो क्लीन करत होता त्याच्या हाताने. ते बघून खूप भारी वाटलं. तर बघा तुम्ही आज बघितली की अनिशने केलेली चपाती, त्याप्रमाणे अनिशने आजली छोटी कामं करायला खूप मदत करतो, त्याला आवडतं. तर त्याने बघा फ्रीजमधले ह्या बॉटल्स त्याने भरलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता एकसारख्या भरलेत, एवढ्या अर्ध्या बरोबर एवढ्याच अर्ध्या ठेवतो, कारण त्याला उचलत नाही. जो जार आहे त्या जारमधून तो ह्या बॉटल भरतो तेवढ्या सेम लेवलला. 2, 3 स्टार्ट. लिंगा लिंगा लोले पाके पोला लोले आई लिंगा लिंगा लोले पाके पोला लोले
आगीन गाडी डोळ्यांच्या काडी. तर असा होता आजचा एकंदर व्हिडिओ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून कमेंटसुद्धा करा. तर आजच्या व्हिडिओची एंडिंग ही आपल्या बाप्पाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुम्हाला छोटंसं म्हटलं पुन्हा एकदा छोटीशी क्लिप दाखवावी देवघराची. तर सुरुवातीला नाही पण एंडिंगला जरी आपण बाप्पाचं दर्शन घेतलं किंवा मग असं देवघर बघितलं की प्रसन्न वाटतं. तर म्हणूनच तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि मी सांगितलेल्या थॉटचा नक्की विचार करा. बाय बाय. भेटू लवकरच.